नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पापोड्या. तर ह्या पापोड्या बनवायला खूप जास्त सोपं असतं. याला जास्त काही तामझाम करण्याचीही गरज पडत नाही आणि खूप लवकर झटपट असं बनवून रेडी होतात आणि या खायलाही खूप जास्त टेस्टी लागतात. आणि ह्याला ना आपण ह्या पापड्याला एक वर्षभर आरामात आपण स्टोअर करून ठेवू शकतो. याला ना काही जाळ्या पडणार नाहीत किंवा किडेही लागणार नाहीत. तुम्ही अशा प्रकारे जर या पापड्या बनवल्या ना, नक्कीच या पापड्या एक वर्षभर टिकतील आणि खायला पण खूप जास्त छान लागतील. तर चला, तर यासाठी आपल्याला लागणार आहे इथं एक मोठं बाऊल भरून बाजरी. तर ही बाजरीनं मी व्यवस्थित अशी धुवून वाळवून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं निवडून पण घेतलेलं आहे. यामध्ये एकही खडा वगैरे काहीच नाही. तर इथं ना लक्ष द्यायचं आहे की एकदम स्वच्छ अशीच आपल्याला बाजरी आणि धुवून वाळवून घ्यायची आहे. तर ही बाजरी ना आपल्याला व्यवस्थित असे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे. तर ही ना बाजरी एकदम आपल्याला छोटीही बारीक एकदम कमीही करायचं नाही आणि एकदम जास्त मोठंही ठेवायचं नाही. असं दरदरीत असं आपल्याला ह्याचं ना पीठ बनवायचं आहे. त्यामुळं ना हे पीठ जर एकदमच आपण बारीक बनवलं ते खायला छान नाही ना, असं एकदम गच्च अशा होतील, म्हणजे छान नाहीत लागणार खुसखुशीत. आणि ज्यावेळेस आपण हे पीठ जर मोठं दरदरीत जर ठेवलं त्यावेळेस आपल्या पापड्या खायला खूप जास्त टेस्टी तर लागतात आणि एकदम अशा खुसखुशीत तळल्यानंतर छान लागतात. तर इथे एकदम जवळून बघू शकतात की आपलं किती छान असं हे पीठ तयार आहे. तर यामध्ये ना आपल्याला थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणीवरून शिंपडायचं आहे. म्हणजे हे पाणी शिंपडल्यामुळं ना आपले जे ते पीठ आहे ना व्यवस्थित असं मुरल्या जाईल. तर यामध्ये ना पाणी टाकल्यामुळं थोडंसं गुठळ्या झाल्यासारख्या वाटतील तुम्हाला, पण त्या हाताच्या साहाय्यानं गुठळ्या व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. त्या गुठळ्या जर तशाच ठेवल्या तर आपल्यानं या पापड्याचं ते सारण आहे ते बिलकुल छान नाही होणार आणि त्यामध्ये गुठळ्यामुळं ते पापड्या खायलाही नाही छान होणार आणि बनवायलाही ते आपल्याला त्रासच होईल. तर इथं ना एक मोठ्या साईजचं पातेलं लागणार आहे. आता आपण हे गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर अशा प्रकारे जर ह्याला फोडणी देऊन जर ह्या पापोड्या जर बनवल्या तर खूप जास्त म्हणजे टेस्टी लागतात. तर इथं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना आपल्याला लागतील एवढं जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि ते जिरे व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला ज्या बाऊलनं आपण बाजरी घेतली होती ना ते 4 बाऊल आपल्याला, म्हणजे 3 पट जास्त पाणी घालायचं आहे. तर इथं 4 बाऊल पाणी आपण मध्ये टाकणार आहोत. तर इथं बघू शकतात की ते आपल्याला 4 बाऊल पाणी टाकून झालेलं आहे. तर यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला ना व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की इथं छान असं ते मीठही मध्ये आता मिक्स झालेलं आहे. तर याला ना उकळी फुटेपर्यंत आपण झाकण ठेवून झाकायचं आहे. तर इथं बघू शकतात की आपल्या पाण्याला आता छान अशी उकळी फुटलेली आहे. तर अशी उकळी फुटल्याच्या नंतरच आपल्याला पीठनं मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते सारण हटवून घ्यायचं आहे. तर इथं ना आपल्याला थोडं थोडं करूनच हे पीठमध्ये टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. आपण जर हे पीठ एकदमच मध्ये टाकलं त्याच्या गुठळ्या होतील आणि आपल्या पापोड्या बिलकुल छान होणार नाहीत. तर असं थोडं थोडं करूनच आपल्याला त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. तर जसं मी दाखवत आहे तसंच तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे बनवलं तर गुठळ्याही होणार नाहीत. तर इथं बघू शकतात की आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि हे आता शिजायला चालू पण झालेलं आहे. किती छान असं दिसत आहे. तर याला ना व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण की ते बुडाला चिटकू नये. ते बुडाला चिटकल्याच्या नंतर ते करपट असा स्मेल पूर्ण आपल्या त्या पापोड्याच्या ह्याच्यामध्ये जातो. त्यामुळे खायला बिलकुल छान नाहीत लागत. त्यामुळं तुम्ही असं 5-5 मिनिटांना ना त्याला हलवत जा. तर इथे ना आता याला ना आपल्याला थोडा वेळ झाकून शिजू द्यायचं आहे. तर इथं बघू शकता की किती छान असं हे आपलं पापोड्याचं पीठ तयार आहे. तर इथं बघू शकता किती छान असं. तर इथं ना आपल्याला हे जे पापोड्या बनवायच्या आहेत ना एकदम असं पातळही ठेवायचं नाही आणि एकदम असं घट्टही नाही. आपल्याला पोळी पापोड्या बनवायच्यात म्हणल्याशी थोडंसं पातळच लागणार आहे आपल्याला. तर इथं बघू शकता की मी कसं ठेवलेलं आहे, त्यावरून तुम्हाला नक्कीच समजेल. तर इथे ना आता आपल्याला
थोड्या वेळानं ना यावरचं झाकण काढायचं आहे. तर इथं बघू शकतात की आता आपलं हे छान असं एकदम मस्त असं शिजलेलं आहे. तर अशा प्रकारेच तुम्हाला हे करायचं आहे. किती छान असं हे शिजत आहे, तुम्ही बघू शकतात. यावरून असंच होईल ना, समजून घ्यायचं की आपलं हे पापोड्यासाठी आता हे तयार आहे. तर इथं ना आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरनं आपल्याला अशा पळीच्या साह्यानं पळी पापोड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता छान अशा आता आपल्या पापोड्या बनायला चालू आहेत. जसं मी सांगते त्याचप्रमाणे जर तुम्ही हे पापोड्या बनवल्या तर खूप छान अशा बनतील. तर इथं हे एकदम जवळून तुम्हाला मी दाखवत आहे. ते जाडसर वाटतात पण ना हे वाळल्याच्या नंतर एकदम छान अशा पातळ होतात, त्या जाड वाटत नाहीत. आणि एकदमच सुरुवातीलाच आपण ज्या पातळ पातळ जर केल्या तर एकदम त्या मोडतात आणि त्या छान पण होत नाहीत. तर इथं ना अशा प्रकारे आपल्या पूर्ण पापोड्या बनवून रेडी आहे. तर याला ना आता पूर्ण 1-2 दिवस याला वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकदम छान अशा वाळतील आणि त्याला आपण व्यवस्थित असं 1 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तर इथं बघू शकतात एकदम तुम्हाला जवळून दाखवत आहे किती छान अशा आपल्या पापोड्या बनवणं झालेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकतात की ह्या पूर्ण वाळल्याच्या नंतर आपल्या पापोड्या किती छान अशा दिसत आहेत. एकदम छान अशा कडकडीत अशा वाळलेल्या आहेत. तुम्हाला बघू शकतात मी एकदम जवळून दाखवत आहे किती छान अशा आपले पापोड्या दिसत आहेत. तर अशा प्रकारे जर पापोड्या तुम्ही बनवल्या तर नक्कीच आपल्या पापोड्या छानच बनतील आणि त्या कुठेही बिघडणार नाहीत. त्यामुळं तुम्ही अशा पापोड्या नक्कीच बनवून बघा, खूप छान अशा होतात आणि ते फोडणी घातल्यामुळं तर आणखीही टेस्टी लागतात. तर इथे ना आता ह्या पापोड्या आपल्याला ना व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी इथे आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ना हे पापोडे त्या तेलामध्ये सोडायचे आहे. तर बघू शकतात एकदम छान असे आपले पापोडे तळत आहे आणि आपल्या पापोड्या छान अशा वाळलेल्या आहेत. यावरून समजतं की या बघू शकता किती छान असं दिसत आहे. तर या पापोड्यानं खूप जास्त टेस्टी लागतात. बाजरीचे पापोडेच खूप जास्त टेस्ट लागते. इथं बघू शकता किती छान असे आपण तळलेले आहे, त्याला कलरही किती छान आलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही पापोड्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथं काळजी घ्यायची की हे तेल हातावरही उडून येऊ शकतं, त्यामुळं ना व्यवस्थित असं आपल्याला ते तेलात सोडायचे आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथं ना आता पूर्ण अशा आपल्या पापोड्या तळून एकदम रेडी आहेत. अशाच प्रकारे तुम्ही या पापोड्या बनवा, खूप छान अशा होतात. तर बघा जवळून किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पापोड्याला. तर हा बघू शकतात आपल्या पापोड्याचा फायनल लूक. आणि अशाच प्रकारे तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.